बुद्रुक दाभेकर कोंड येथील ग्रामस्थ व महिलांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश। महाड विधानसभा मतदारसंघात आमदार भरतशेठ गोगावले यांनी विकास कामांचा धडाका लावला असून दररोज गावेच्या गावे शिवसेनेत दाखल होत आहेत। त्यामुळे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत महाड तालुक्यातील किंजळोली बुद्रुक दाभेकर कोंड येथील ग्रामस्थ व महिलांनी दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे। यावेळी आमदार भरतशेठ गोगावले यांनी प्रवेशकर्ते यांचे शिवसेना पक्षात स्वागत केले। या प्रसंगी व्यासपीठावर उपजिल्हा प्रमुख विजय सावंत, तालुका प्रमुख सुरेश महाडिक, संपर्क प्रमुख बंधू तरडे, विधानसभा संघटक राजेश देशमुख, माथाडी कामगार नेते यशवंत पाटणे, युवा सेना तालुका अध्यक्ष रोहिदास अंबावले, उपतालुका प्रमुख तेजस पाटणे, संपर्क प्रमुख बाबू शितोळे, रायगड विभाग संपर्क प्रमुख अनिल पवार, विभाग प्रमुख जयवंत जाधव, ज्येष्ठ शिवसैनिक राजू रिंगे, नारायण जगताप, चेतन मोरे, सुरेश तांदळेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी आमदार गोगावले यांच्या हस्ते नारळ वाढवून नळ पाणी पुरवठा योजनेचे व समाज मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले। गेली 40 वर्षे काँग्रेसमध्ये एकनिष्ठ असलेल्या दाभेकर कोंड गावातील ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे हा ऐतिहासिक प्रवेश असल्याचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले। तसेच गावातील विकास कामे तातडीने मार्गी लावली जातील असे आश्वासन देखील आमदार गोगावले यांनी यावेळी दिले। महामुंबईसह इलियास ढोकळे, महाड। शिवाजी महाराज की जय, भवानी गणपती बाळासाहेब ठाकरे यांचा शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। विकास सेठ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा। सुरुवात होते। पहिला आपला सण असतो तो संक्रांतीचा आणि त्या संक्रांतीच्या सणाप्रमाणे आपण जातो। म्हणजे विकास कामं तरी आम्ही सगळी मंडळी करतोय, पण एखाद्यावरती प्रसंग आला, अडचण आली, काय आलं तरी पण ही सगळी मंडळी आम्ही उभे राहत असतो। त्या कधी आम्ही पाठीमागे हटत नाही। जर माझ्या कार्यकर्त्यावरती, माझ्या कार्यकर्त्यांवरती जर एखादा कुठलाही प्रसंग असेल आणि त्यावेळेला जर आम्ही उभं राहणार नसू तर ते राजकारण कशासाठी? त्यानंतर आज आम्ही गेली 1.5 वर्ष एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो। ते काम करत असताना जवळजवळ 500 ते 550 कोटीचा निधी आतापर्यंत आपण सर्व या मतदारसंघामध्ये आणलाय। तो निधी आणत असताना विकास काम ही कधी न पूर्ण झालेली बाब आहे। एक रस्ता केला तो 4-5 वर्षांनी खराब होतो, पाण्याची लाईन केली का ती नादुरुस्त होते 5-6 वर्षांनी। या सगळ्या प्रक्रिया चालू असतात, पण आम्ही आमच्या लोकांसाठी, आमच्या महिलांसाठी, आमच्या कार्यकर्त्यांसाठी आपलं सरकार, आपलं मुख्यमंत्री नेमकं काय करते? आता महिलांना आमच्या कल्पना असेल कदाचित, आता महिलांसाठी अर्ध तिकीट सुरू केलंय एसटी मध्ये, आहे का माहिती? आहे ना? मुंबईला जा, पुण्याला जा, ठाण्याला जा, पंढरपूरला जा, आळंदीला जा, कुठेही जा, तुम्हाला अर्ध तिकीट। 75 वर्षाच्या वरती पूर्ण माफ तिकीट आहे। ज्याला 75 वर्ष वय आहे त्याला 1 रुपया भरायचा। जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य आहे हे आम्ही दाखवून देऊ, हा माझा तुम्हाला शब्द आहे। व्यासपीठावरील या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले उपजिल्हा प्रमुख विजयप्पा, राजेंद्र देशमुख, सुरेश महाडिक,